मेहकर नगर परिषद कार्यालयाला भीषण आग. अतिक्रमण आल्यानंतरच रेकॉर्ड रूमला लागली आग. काय आहे गौड बंगाल, जाणून घेऊया या बातमीसत्रात. प्रतिनिधी भानुदास पवार यांच्यासोबत. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. मेहकर नगर परिषदची अतिक्रमण विरोधी कारवाई चर्चेत असतानाच आता एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मेहकर नगर परिषदला 3 मेच्या पहाटे भीषण आग लागली. या आगीत नगर परिषदेचे रेकॉर्ड कार्यालय जळून खाक झाले. नगर परिषद कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. दरम्यान पहाटे सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास रेकॉर्ड रूमला आग लागली. या आगीत नगर परिषदशी संबंधित अतिशय महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. नगर परिषद कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मेहकर नगर परिषद अग्निशामक वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याने दुसऱ्या जिल्ह्यात आहे, त्यामुळे आम्ही फोन करून चिखली आणि लोणार तालुक्यातील नगर परिषद या ठिकाणाहून अग्निशामक बोलवण्यात आले. अग्निशामक घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले व तसेच महत्त्वाची कागदपत्रे जतन करून ठेवले आहे, असे नगर परिषद अधिकारी यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले. याआधी 31 मार्च 2022 रोजी मेहकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाला देखील अशीच आग लागली होती. त्यावेळी सुद्धा महत्त्वाची कागदपत्रे जळालेली होती. आमचे प्रतिनिधी यांनी काही जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहे. नगर परिषद कार्यालयातील रेकॉर्ड रूम जळाल्याने वेगवेगळ्या चर्चेला अतिशय उधाण आलेले आहे. आमचे जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार यांच्यासोबत जाणून घेऊया. नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये मी प्रतिनिधी भानुदास पवार यांच्यासह भाग्यश्री आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमीसत्रात. नमस्कार. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. मी जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार. आज मी मेहकर नगरपालिका या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आग लागलेली आहे आणि रेकॉर्ड ऑफिस जळाले आहे. त्याबद्दल आपण या जनतेच्या प्रतिक्रिया घेऊया. बोला. आज 3/5/2025 आणि मेहकर नगरपालिका सकाळी 5:15 वाजेला आग लागली. अशीच आग मित्रांनो मागच्या 3 वर्षामध्ये लागली होती. तहसीलमध्ये आणि रेकॉर्ड रूमला लागली होती आणि याही नगरपालिकेमध्ये रेकॉर्ड रूमला आग लागली. आणि आता अतिक्रमणचं सीझन चालू आहे आणि अतिक्रमणच्यामध्ये आता कोणाची कागद घेण्यासाठी तारांबळ उडते आणि म्हणून अशा यांनाच कशी आग लागते हा की विषय सर्वसामान्यांच्या समोर उपस्थित होतो आहे. आणि नगरपालिका हे मेहकरच्या मध्यभागी आहे. पोलीस स्टेशन, तहसील असा इंटरेस्टेड भाग आहे आणि अशा ठिकाणी आग लागते की विशेष आहे. याची शहानिशा करण्यात यावी. CO, कर्मचारी, पोलीस प्रशासन, महाराष्ट्र सरकार काय झोपलेलं आहे? हे नगरपालिका चंद्रपूर भंडाऱ्याच्या जंगलामध्ये नाही आहे. गावामध्ये आग कशी लागली, मागच्या 3 वर्षामध्ये तहसीलच्या रेकॉर्ड रूमला आग कशी लागली होती, याची पूर्ण बुडापासून शेंड्यापर्यंत शहानिशा करण्यात यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. ठीक आहे, आपण याबद्दल काय सांगणार? आग लागली रेकॉर्ड रूमलाच कसं लागली. बाजूला बांधकाम विभाग आहे बाजूला, त्याच्या बाजूला जन्म नोंदणी विभाग आहे आणि समोर त्याच्या प्लॉट पडलेले. रेकॉर्ड रूमलाच कशी आग लागली याची आमचं म्हणणं आहे. ते लागली तिथं वॉचमॅन राहते, त्याला माहिती का बरं पडली नाही. ते तसं आता नगर परिषदमध्ये विझवायचं ते पंपावर असते, ते का बरं नाही. ते पाहिजे. नगर परिषदमध्ये सुविधा का बरी नाही याचं आमचं म्हणणं आहे. तहसीलला लागली होती. तहसीललाच रेकॉर्ड रूमला लागली होती आणि इथं रेकॉर्ड रूमला लागली. काही आउटपुट निघलं का? आउटपुट काहीच नाही निघला. ठीक आहे. जशाने बोलवलं आपण इथं आपलंच नगर परिषद मेघाचं ती सुरुवात केलं. नंतर टँकर बोलवले आणि नंतर नगर परिषद लोणार आणि चिखलीला फोन करून त्यांचे वाहनं बोलवले. त्यात अर्ध्या तासात आपलं लोणारचं वाहन लगेच आलं आणि आग विझवायला सुरुवात केली. नंतर अग्रवाल पेट्रोल पंपाचे फायर एक्स्टिंग्विशर, आपलेले फायर एक्स्टिंग्विशर जे छोटे फायर होते ते पण मारून आपण आग विझवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. या ठिकाणी कर्मचारी किती वाजेपर्यंत होता का नव्हता या ठिकाणी? चौकीदार रात्रभरीचा होता. मग त्यांनी केव्हा कळवलं आपल्याला? 5:23 फोन आला. सकाळी 5:23. मग त्यावेळेस किती कर्मचारी वगैरे आले काय? सर्व कर्मचारी ऑफिसचे जेवढ्यांना फोन केला आम्ही, सर्व नगर परिषदचे सर्व कर्मचारी, सफाई कर्मचारी, लिपिक, अभियंते सर्व हजर राहिले. सकाळपासून चालू आहे. आता या रेकॉर्ड ऑफिसमध्ये असे कोणते डॉक्युमेंट होते की ते अजून आहे आणि काही महत्त्वाचे कोणते होते, कोणते जळाले, असं काही माहीत आहे का?
दरवर्षी आपलं आर्थिक वर्ष संपल्यानंतर म्हणजे आपल्या नागरिकांच्या पावत्या ह्याच्या जे अर्ज असतात दैनंदिन येणारे ते आपण जतन करून ठेवतो आणि दरवर्षी आपण जमा करतो. 1930 पासून आपण तिथे ठेवलेले. तर सर्व विभागाने आपापले डॉक्युमेंट जसं जसं आर्थिक वर्ष संपलं तसे ठेवलेले तर तसे होते. पावत्या, असाइनमेंट रजिस्टर जुने, नागरिकांचे अर्ज, आपण दिलेले दाखले त्यांना, विविध अहवाल, वार्षिक मासिक अहवाल. काही लोकांचे आता हे डॉक्युमेंट जळाले. आता काही लोकांकडे समजा नसेल ते जनतेकडे, तर त्यांच्याकडे जर ते डॉक्युमेंट नाही छापले त्यांच्यासाठी काय करणार? हे जे डॉक्युमेंट ठेवलेले ते आपण हे लोकांच्या कामी हे म्हणजे अभिलेख अधिनियमनुसार आपण ते नष्टच करायला पाहिजे. तोच एक ड्राईव्ह चालू होता आपला. म्हणजे असं सांगतात की 30-30 वर्षापूर्वी नंतरचं रेकॉर्ड हे वर्गीकरण करून नष्ट केलेलं पाहिजे. तर त्यासाठी आता जे होतं जे पावत्यात लोकांच्या आता 1935ची पावती असेल किंवा जुने अहवाल असतील आपले ते नागरिकांच्या म्हणजे आपण फक्त रेकॉर्ड ठेवलेले आहे. ते नागरिकांचं स्वतःचं काही त्याचं उपयुक्त आणि आवश्यक डॉक्युमेंट नव्हतं कोणाचं. सध्याही नागरिकाला उद्या त्याचं काम कोणतंही नागरिकाचं म्हणजे असं त्या कागदाविषयी थांबणार नाही. म्हणजे कोणाला काही अडथळा येणार नाही. बोलू इच्छित त्याबद्दल मालमत्ता कर आणि पाणीपट्टी आणि बांधकाम परमिशन विविध सेवा या ऑनलाईन झालेल्या आहे. पोर्टलवर आपण सगळ्या सेवा आपण त्यांना ऑनलाईनच देतो. त्यामुळे आजही ऑनलाईन येतात आणि सेवाही ऑनलाईन देतो. आपलं नाव आणि हां, माझं नाव श्रीकृष्ण जयवाळ, संगणक अभियंता, नगर परिषद मेकर. ठीक आहे, धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार. नमस्कार.